नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी स्ट्रीट फूडची फेमस रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे रगडा पॅटीस. चला तर मग मसालेदार चटपटीत रगडा पॅटीस करायला सुरुवात करूया. इथे मी 1.5 वाटी वाळलेले पांढरे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. वाटाणे पाण्यासहित कुकरमध्ये घालूया. पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून कुकरला झाकण लावूया आणि गॅसच्या मध्यम आचेवर याच्यात 7 ते 8 शिट्ट्या करून घेऊया. वाटाणे शिजत आहे तोपर्यंत आपण रगड्यासाठी लागणारा मसाला तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे, 4 लसूणच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 मोठे चमचे आमचूर पावडर घालूया. आता आपण हे पाणी न घालता छान वाटून घेऊया. वाटाणे शिजल्यानंतर रगडा करायला घेऊयात. कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचापेक्षा कमी जिरे घालूया. जिरे उमलले की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. इथे मी मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. यातील निम्मा कांदा मी फोडणीला घालणार आहे आणि निम्मा कांदा मी रगड्या पॅटीसवर घालण्यासाठी ठेवणार आहे. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. 4 ते 5 मिनिटांनंतर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. याच्यात आपण आता वाटून घेतलेला मसाला घालूया आणि हा मसाला 1 मिनिटभर परतून घेऊया. मसाला परतून झाल्यानंतर याच्यात पिकलेला टोमॅटो घालूया. टोमॅटोसुद्धा इथे मी 1 पिकलेला घेतलेला आहे. याच्यातील निम्मा टोमॅटो मी फोडणीला घालणार आहे आणि निम्मा टोमॅटो मी रगडा पॅटीसवर घालण्यासाठी ठेवणार आहे. टोमॅटो आपल्याला विरघळेपर्यंत शिजवायचं नाही आहे, थोडा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तीन ते 4 मिनिटे झाल्यानंतर टोमॅटो मऊ झालेला आहे. शिजवून घेतलेले वाटाणे पाण्यासहित घालूया. मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर पळीने वाटाणे असं तिथल्या तिथेच दाबून फोडून घेऊया. असं केल्यामुळे रगडा आपला मिळून येईल. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅसच्या मंद आचेवर रगड्याला छान उकळी आणूया. रगडा उकळत आहे तोपर्यंत आपण पॅटीस तयार करायला घेऊयात. पॅटीस करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. पॅटीससाठी बटाटे जास्त मऊ गिरगिरीत शिजवायचे नाही आहेत. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण हे बटाटे किसून घेऊया. बटाटे किसून घेतल्यामुळे त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि पॅटीसला आकारसुद्धा नीट देता येतो. बटाटे किसून झाल्यानंतर याच्यात 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालूया. इथे मी 3 ब्रेडचे स्लाइस मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत, ते सुद्धा घालूया. चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊया. गोळा मळत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. इथे बटाटे व्यवस्थित शिजवून घेतलेले असल्यामुळे पॅटीसचं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. जर बटाटा मऊ गिरगिरीत शिजला असता तर पॅटीसचे मिश्रण लिपलिप्त झालं असतं आणि त्यामुळे आपलं पॅटीस व्यवस्थित झालं नसतं. मिश्रण छान मळून झाल्यानंतर याचं पॅटीस तयार करायला घेऊया. पॅटीस करण्यासाठी हाताला मिश्रण चिटकू नये म्हणून तेल लावून घेऊया. आता लिंबा एवढे मिश्रण घेऊन त्याला गोल फिरवून चपटा आकार देऊया. हा बघा, असा चपटा आकार द्यायचा आहे. असंच आपण सर्व मिश्रणाचे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत. सर्व मिश्रणाचे पॅटीस तयार करून झालेले आहेत. पॅटीस भाजण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून ब्रशने पसरून घेऊया. तेल पसरून झाल्यानंतर पॅनवर 1-1 पॅटीस घालूया
आणि गॅसच्या मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। 5 ते 7 मिनिटे झाल्यानंतर पॅटीस पलटून घेऊया। पॅटीस पलटून झाल्यानंतर कडेने तेल सोडूया आणि अलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। 7 ते 8 मिनिटांनंतर पॅटीस आपले दोन्ही बाजूनी छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे। आता आपण रगडा पॅटीसची प्लेट तयार करून घेऊया। रगडा पॅटीसची प्लेट सर्व करत असताना रगडा आणि पॅटीस दोन्ही गरम असायला पाहिजे। सर्विंग प्लेटमध्ये 2-3 बटाट्याचे भाजलेले पॅटीस घालूया। पॅटीस पूर्णपणे झाकतील एवढा त्याच्यावर रगडा घालूया। रगडा घातल्यानंतर हिरवी कोथिंबीरची चटणी आणि खजूर चिंचेची चटणी पसरून घालूया। तुम्हाला जी चव आवडत असेल त्याप्रमाणे चटण्यांचे प्रमाण कमी किंवा जास्त करायचं आहे। चटण्या घालून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो पसरून घालूया। सगळ्यात शेवटी बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। गरम गरम मसालेदार चटपटीत रगडा पॅटीस खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा रगडा पॅटीस तुम्ही स्वादिष्ट नाश्ता किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी हमखास करू शकता। आजची ही रगडा पॅटीसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।